अच्छा, थँक्यू. सुस्वागतम मित्रांनो, पुन्हा एकदा दुपारच्या या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक चौथा आपण पाहतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील टीम स्काय वॉकर्स, मोरागाव स्काय वॉकर्स. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चॅलेंजर्स, टीम मोरागाव चॅलेंजर्स. या दोन संघांमधील हा सामना. प्रथम फलंदाजी करताना आपल्याला टीम स्काय वॉकर्सचा संघ पाहायला मिळतो. सुरुवात थोडीशी खराब झाली. अनूप दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स संघाचा हुकुमाचा एक्का म्हटलं तरी हरकत नाही. थोडासा दुखापतग्रस्त, परंतु दुखापतग्रस्त असताना देखील ज्या प्रकारची सुरुवात केली आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जेदार. पहिल्या षटकात 3 फलंदाजांना मात्र माघारी परतवण्यात यश प्राप्त केलंय. अतुल स्ट्रायकिंग एंडला बाला मिळतात, बॅकफुटला येतात. हलकासा लाईट कट पद्धतीचा फटका खेळतील. स्ट्राईक इथे रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक रोटेट केली जाते, धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती एक धाव. संपूर्ण आता मदार असणार आहे या संघाच्या बॅटिंगची, ती अतुलवरती असेल. संपूर्ण इनिंगला निश्चितच एक आकार देण्याचा जरूर इथे इरादा असणार आहे, विचार असेल त्यानुसारच फलंदाजी करावी लागेल अतुलला. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचा तर निश्चितच अतुलच्या कपटीवरती शेवटच्या क्षणापर्यंत असणं महत्त्वपूर्ण ठरेल ते टीम स्काय वॉकर संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला अनुभव केवळ पहिल्या षटकामध्ये केवळ धाव खर्च केली, त्या 3 आणि 3 धावांच्या मोबदल्यात आपण 3 विकेट्स देखील प्राप्त करताना पाहायला मिळाले. स्वचेंडूचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. 2 आले ना, 5 झाले आहेत. तर संख्या धावती 5 या 2 धावांच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय मनीष. सुरक्षित रक्षण आणि बॉडी लँग्वेज एकंदरीत सांगून देते ज्या प्रकारचा चॅलेंजर संघाची बॉडी लँग्वेज, ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये तो आत्मविश्वास, ती एक्साइटमेंट, तो उत्साह, तयारी, सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात. अगदी योग्य अचूक लाईन त्याने नजराना पेश केला. त्यानंतर मात्र एक युवा गोलंदाज आपण पाहतोय मनीषला इम्प्रेस करतोय खऱ्या अर्थाने. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, दोन्ही चेंडूंवरती बीट केलं फलंदाज. त्या ठिकाणी निर्भयसारख्या बॅटरला बीट करणं तितकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो, परंतु एक लगातार 2 तर निर्भयला इथं बीट करताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती देखील स्विंग अँड मिस लेग बायच्या स्वरूपातील धाव करावली गेली. मनीष चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्राईक इथे रोटेट होते, धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय जाऊन पोहोचती 6. अतुल आणि निर्भय जोडी दोन्ही कॅलिबर, दोघांकडे खूप चांगल्या प्रकारचा कॅलिबर आहे. रिकग्नाइज गुड बॅटिंग पेअर शेवटचं असं म्हणावं लागेल या संघासाठी, स्काय वॉकर संघासाठी. ज्या प्रकारचा आतापर्यंत असा निर्भय आणि अतुल यांचा इतिहास या स्पर्धेतील MPL मधील राहिला आहे. दोघांकडेही नजर असणाऱ्या स्काय वॉकर संघाच्या सर्वच समर्थकांच्या दोघांकडून अपेक्षा असणार आहेत. एका मोठ्या टार्गेटपर्यंत जायचं आहे तर निश्चितच या दोघांमधली ही जी भागीदारी असणार आहे, ही पार्टनरशिप असणार आहे, ती सर्वाधिक महत्त्वाची राहील. पहिला सामना आपण पाहिला एक लो स्कोरिंग बॅटल, त्यानंतर आपण 2 सामने एकतर्फी होताना पाहायला मिळाले, परंतु हायएस्ट स्कोर्स या स्पर्धेतील धावफलकातील लगावताना देखील पाहायला मिळाले. एक चांगला फटका पाहायला मिळतो. सुरक्षित रक्षक त्या ठिकाणी आहेत, कोणती चूक नाही. सॉफ्ट डिसमिसल, अतुल देखील झालेत बाद. इथे स्काय वॉकर्स संघाला अजून एक मोठा धक्का. बिग फिश इन टू द बास्केट. आणि मनीषने ज्या प्रकारच्या अचूक लाईनचा मार आतापर्यंत केला होता त्याचा फळ मात्र प्राप्त झालंय. चेंडू तितका चांगला नव्हता, फटका देखील चांगला होता, परंतु निश्चितच ज्या ठिकाणी फिल्डर प्लेस केला होता अनुपने, अगदी त्याच ठिकाणी जाळ्यामध्ये अडकताना आपल्याला पाहायला मिळतो अतुल. सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. चला विनंती, अतुल बाहेर व्हा. 1 मिनिटामध्ये दुसरा फलंदाज आला पाहिजे, अन्यथा टाइम आउट दिला जाऊ शकतो.
दक्ष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देतील निर्भयला साथ देण्यासाठी. मित्रांनो पहा दोन्ही बाजूंनी कोंडी केलाय. प्रथमतः अनुभव आता मात्र मनीष दोन्ही बाजूंनी कोंडी करताना पाहायला मिळतात फलंदाजांची. धावसंख्येच्या गतीवरती रोख लगावली. विकेट्स देखील येताना पाहायला मिळत आहेत. एकाचा वळण घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती जरूर अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना आपण मानारा जाऊन पोहोचलो हवी 7 या धावसंख्येवरती. सुरेख सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय केवळ 7 धावा. या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या. विकेट देखील प्राप्त केली मनीषने. इम्प्रेसिव्ह राहिलाय. तर मागील मॅचचा मित्रांनो मॅन ऑफ द मॅच रनर दॅन अनिकेत गुराव. अष्टपैलू कामगिरी केली आपल्या संघासाठी. संघाचं नेतृत्व केलं. 38 धावांची अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळाले. विस्फोटक खेळ. त्याचबरोबर पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यात देखील यशस्वी ठरला. तो अनिकेत ज्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. पुन्हा एकदा मित्रांनो मैदानाकडे वळतो ज्या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन घेण्यात आला. निर्णय घेण्यात आला आणि अगदी योग्य निर्णय. आता बऱ्याचसा दारुगोळा ताफ्यातील समाप्त होत आलाय आणि त्या क्षणी जर तुमच्याकडे असलेले ताफ्यामध्ये ठेवलेले अस्त्रशस्त्र बाहेर नाही काढली तर निश्चितच त्यांचा उपयोग होणार नाही. त्याचसाठीच कळू ना निर्भयच्या माध्यमातून हा निर्णय आपण पाहतो. निर्भय आणि दक्ष जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय येतात यावी. अजय मांगेला अजून एक असा गोलंदाज ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एम पी एलमध्ये नेहमीच आपला ठसा उमटवलाय. तो अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. टीम चॅलेंजर संघासाठी बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. बैलाचा चेंडू आपण पाहतोय. बाउन्सरचा उपयोग केलाय. वेल डिरेक्टेड बाउन्सर पाहायला मिळालाय अगदी योग्यरित्या. आणि इथे धाव घेणं निश्चितच आपण पाहतोय अनावश्यक प्रयत्न पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपातील या 4 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहतोय नो बॉलचा देखील इशारा आला पंचांच्या माध्यमातून. नो +4. हा नो +4 5 धावांचा इशारा आहे त्या पंचांच्या माध्यमातून. फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल कॉल केला गेला. पुनश्या स्वरूपातील या धावा धावफलकात जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत. ओव्हरच्या स्वरूपात फ्रीचा चेंडू. पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने टाकला. खेळवर माइंड आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूमधील गती खेचून घेतली परंतु पिचिंग नियंत्रण खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. मित्रांनो स्लोअर 1 सध्याच्या घडीला आपण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये पाहतो अनेक प्रकारचे स्लोअर 1 परंतु स्लोअर 1 वरती तुमचं नियंत्रण तुमचा टप्पा हा देखील महत्त्वाचा ठरतो. ती लाईन ती लेंथ इम्पॉर्टंट ठरते. नियंत्रण त्याच्यावरती असणं महत्त्वाचं आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय मांगेलाच्या माध्यमातून फ्रीटला कॅपिटलाइज करू दिलं नाहीये.
सुरेख सुरेख चांगला फॉलोअप डिलिव्हरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटला कॅपिटलाइज करू दिला नाही, त्याच्यानंतरची डिलिव्हरी देखील डॉट बॉल येत असताना लगातारचे हिडून डॉट बॉल. एक चूक अजयच्या माध्यमातून जरूर पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. एक्स्ट्रा विकेटचा प्रयत्न झाला. नॉनस्ट्राईक इंग्लंडकडे बॅकअप कोणीही नव्हता. चेंडू सर्व बाउंड्रीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा 4 धावा त्या दिल्या आणि नो बॉलचा इशारा जरूर पंचांचा आला होता. फील्ड रिस्ट्रिक्शनचा असणारा नो बॉल त्या 5 धावा बोनसच्या स्वरूपात सोडल्या. तर आत्तापर्यंत अजय आणि यष्टीरक्षक हे दोनच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस वरती चांगला फटका येतोय. फुलटॉस नो बॉल नाही सॉरी माफ करा. या ठिकाणी 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या डिक्लेअर स्वरूपात. 2 धावांचा इशारा पंचांचा जरूर येताना पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती. पहा पहिलं षटक अप्रतिम राहिलं. अनुप यांचं केवळ 3 धावा खर्च केला. मनीषने देखील तेच मोमेंटम कॅरी केलं आणि केवळ 4 धावा खर्च केला. या षटकात आपण पाहत होतो एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा धावफलकात ऍड झाल्या. त्यानंतर तिसऱ्या डिलिव्हरीवरती अजयच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या जातात. त्यावेळी कुटप्पाचा चेंडू रूम मिळाला होता. पॉईंट कव्हरच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न त्यात झाले तेजस्वी. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. एकही मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत. ही जमेची बाजू टीम चॅलेंजर संघासाठी. या 2 धावांचा धावफलकावरती धावा आपण पाहतोय 16. यावेळी गॅप भेदण्याचा प्रयत्न आणि गॅप भेदला गेलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा इथे उपयोग केला गेलाय. 4 धावांसहित एक चांगला अप्रतिम क्रॅकिंग चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला दक्ष बॅटमधून. आणि 4 धावांसहित धावसंख्या दाखल करू 20 रन्स. या षटकात आवश्यकता होती धावसंख्येला गती देणं. ती गती दिली आहे. निर्भय आणि दक्ष या बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करणं गरजेचं होतं. ते उपयोग होताना आता पाहायला मिळतोय. पार्टनरशिप हलकीशी बिल्ड होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि अनुप आलेत. बरेचशा दूरवरून आलेत आणि ही कॅच मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतात. कोणती चूक होत नाहीये. परिणाम तर आपण पाहतो दक्ष होतील. बाद शेवटच्या चेंडूवरती येते ती विकेट अजयसाठी. 3 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 4 गडी बाद केवळ 20 धावा. 4 गडी बाद 20 धावा. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. परंतु आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्या टीम चॅलेंजर संघाने. त्यामुळे माफ करा स्काय वॉकर संघाने. त्यामुळे स्काय वॉकर संघाला जर स्काय स्क्रॅपर सारखी निश्चितच धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या फिनिशिंग टचची पंचची खऱ्या अर्थाने आवश्यकता असणार आहे. परंतु पाहूया दुसऱ्या बाजूला चॅलेंजर संघ जो मोमेंटम प्राप्त झाला त्या मोमेंटमला कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहेत. अर्ली विकेट्स अर्ली ब्रेक थ्रूज कितपत महत्त्वाचे असतात मित्रांनो हे आपल्याला आता पाहायला मिळतंय. पहिला सामना आपण पाहिला वॉरियर संघाच्या माध्यमातून त्याच प्रकारची कामगिरी केली गेली. निश्चितच सेकंड इनिंगमध्ये आपण बुल संघाने लगेचच आपण पाहतो प्रत्युत्तर देत असताना त्या इनिंगमध्ये त्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगलं केलं. आणि तेच कुठेतरी आपण पहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात मिस करताना आपण पाहिलं. फलंदाजांनी मनसोक्त फलंदाजी केली. परंतु यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपला बोलबाला दाखवत असताना कोलवडापाचा चेंडू आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चांगल्या प्रकारे चेंडूला टोलवलाय. 2 धावांचा इशारा या ठिकाणी 2D मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 22 या धावसंख्येवरती. तेजसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका इथे निर्भयच्या बॅटमधून येतोय. जरूर चेंडू हवेत आहे आणि जाईल जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लिअर करत असताना बाउंड्री लाईन अफलातून फटका पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो यावी. निर्भय एकाकी झुंज अजूनही देताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने मात्र आत्मविश्वासात द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा षटकार मात्र महत्वपूर्ण ठरतोय. या 6 धावांची धावसंख्या दाखल करते 28-28.
यावेळी मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय निर्भय आणि योग्य निर्णय आहे निर्भयच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा देखील आहे. चांगला फटका यावेळी पिकअप शॉट पिकअप फटका पाहायला मिळतोय लेग क्लास ज्याला आपण म्हणू. या ठिकाणी 2 धावा या देखील चेंडूवरती येत आहेत. लेंथ महत्वपूर्ण फॅक्टर ठरतोय मित्रांनो. पीए मात्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुमची लेंथ महत्वाची ठरणार आहे. तुम्ही कोणत्या लाईनवरती चेंडू हाताळताय कोणत्या लेंथवरती चेंडू हाताळताय हाच एक मोठा फॅक्टर ठरणार आहे. तुम्ही किती धावा खर्च करताय. यावी आपण पाहतोय फुलर लेनचे चेंडू हाफ व्हॉली चेंडू हाताळले जातात वारंवार. गती नाही आहे त्या चेंडूमध्ये परंतु यावेळी मिस टाइम केला या चेंडू. अप्रतिम झेल सुरेख यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कॉट बिहाइंड द विकेट परंतु क्लास झेल पाहायला मिळाला. यावेळी समीरच्या माध्यमातून हा कॅच कंप्लीट केला जातोय. सुरेख झेल आज दिवसभरातील अनेक झेल आपल्याला पाहायला मिळाले त्यापैकी एक झेल आपण पाहतोय चांगल्या झेलपैकी एक आणि हे निर्भय सारख्या फलंदाजाला बाद करण्यासाठी हा झेल मात्र कारणीभूत ठरतोय. सुरेख अप्रतिम दर्शदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो. MPL मोरागाव प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय 5वं पर्व. आणि या 5व्या पर्वाच्या थाटामध्ये ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे अनेक असे खेळाडू आपल्याला इम्प्रेस करताना पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात आपण पाहिला दोन्ही हर्ष मांगेला असतील हर्ष नायकोडी असतील रिषभ तांडेल असेल त्यानंतरच्या मॅच मध्ये आपण भावेशला पाहिलं अनिकेतला पाहिलं कृष्णाला पाहिलं मितेशला पाहिलं. लोअर फील्डर चेंडू खेळून काढला जातोय मिड विकेट झोनच्या दिशेने. अनुपत्या चेंडूवरती केवळ एकाच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. थोडंसं मागणं ठरतंय तेजस्वीचं षटक परंतु विकेट मिळवून दिलाय निर्भयचा एक मोठा गडी प्राप्त करून दिलाय. आपल्या संघासाठी धावसंख्या दाखल करते आपण पाहतो एका धावेने जाऊन पोहोचेल ते यावी. तीस धावा 30. पॅचच्या आउटरही चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड रिजन सेफ रिजन मध्ये चेंडू टप्पा पडताना पाहायला मिळाला आहे. त्यानंतर थ्रो केलाय बॅकअप होता त्या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती प्राप्त झाले केवळ आणि एका धावेने या षटकाची होईल सांगतात 4 षटकांचा इथे खेळ होईल समाप्त. 4 षटकांच्या ती धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळेल ती 31 धावा 31. माफ करा 32 धावा दाखल करते 32. शेवटच्या षटक मात्र शिल्लक असेल 40 ते 45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे चॅलेंजर संघाकडून केला जाईल स्कायवॉकर संघाला. तर स्कायवॉकर संघ या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल. 2 ते 3 मोठे फटके आले तर निश्चितच 50 पर्यंत पोहोचू शकतो परंतु 45 कमीत कमी 45च्या वर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करताना आपल्याला स्कायवॉकर संघ पाहायला मिळेल ज्यामध्ये फाईट दिली जाऊ शकते. एक सन्मानजनक धावसंख्या दाखल करती लागवण्याचा प्रयत्न केला जाईल. या संघात आपण पाहिलं तर अतुल बाद झाला पवन बाद झाले सुशील बाद झाले परसू बाद झाले निर्भय आणि दक्षिण थोडीशी फाईट दाखवली परंतु ते देखील दोन्ही फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. अनुपचा कौतुक करावं लागेल मनीषचा कौतुक करावं लागेल. अजयने चांगली गोलंदाजी केली तेजसने देखील मागील षटकात 12 धावा खर्च जरूर केला परंतु चांगली गोलंदाजी. चला घाई करा विनंती असेल शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो गोलंदाज छोटू. नाम छोटू आहे परंतु काम मोठे करू शकतो अशा अनेक उदाहरणं या MPLच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. भावेश ननगाडन त्यापैकीच एक असाच एक खेळाडू. छोटू सज्ज शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडू ते आकोटापाचा चेंडू हुक केला चेंडूला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्वरेने येत आहेत खूप चांगल्या प्रकारचा ॲथलेटिझम आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. एक धाव केवळ अर्जित या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती संख्या दाखल करते आपण पाहतो 33-33. यावेळी मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत पुन्हा एकदा यावेळी कॅच होते ड्रॉप. गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांमध्ये ताळमेळीची कमतरता आणि अंतिम क्षणी आपण पाहतोय प्रयत्न केले त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने कॅच ड्रॉप होते. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये होते पूर्ण.
पण तो चांगल्या गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. छोटूच्या देखील माध्यमातून या आधीचा चेंडू थोडासा ऑफ ट्रॅकर होता, परंतु पाहिला होता फलंदाजाने स्टेप आउट केलं होतं, त्यानंतर लेंथ खेचली गेली होती, परंतु यावेळी थोडासा लेंथ बदलली जाते, फुलर लेंथ ठेवण्याचा प्रयत्न, त्यात मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आखोटप्पाचा चेंडू, एक धाव तिथे झाली पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होईल, थ्रो केलाय स्ट्रायकिंग एंडला. यष्टीरक्षक थोडेसे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच अटेम्प्टमध्ये जर हा चेंडू यष्टांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला असता कदाचित फलंदाज ते बाद होऊ शकले असता. रिस्क घेतली पण तो रिवॉर्ड मिळाला. 2 धावाचं कन्वर्ट केलं सिंगलला डबलमध्ये या ठिकाणी, आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जात होतो यावी 36 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॅटच्या आउट रेंज, परंतु पुढे पडतोय चेंडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र फलंदाज पुढे गेले आहेत. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी लक्ष नव्हतं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचं. दरम्यान फलंदाजी ते होतील धाव बाद. अजून एका विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. हर्षोल्लास मैदानाच्या आतमध्ये गणेश जात आहेत यावी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 38. आजच्या पहिल्याच सामन्यात आपण पाहिलं तर 36 माफ करा, धावसंख्या धावफलकावरती 38 ही न्यूनतम धावसंख्या आहे आजच्या दिवसातील. बुल संघाच्या नावावरती आपण पाहिली. या संपूर्ण MPL मधील आतापर्यंतची सर्वाधिक कमी धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहूया यावी 36. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. छोटू शेवटचे 2 चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. नो स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा टॉप एज चेंडू हवेत आहे. यावेळी झेल होईल का? अप्रतिम, खूप चांगला झेल त्या ठिकाणी. मनीषला आपण त्या ठिकाणी पाहतोय. सो एक झेल, 2 सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाले. एक समीरच्या माध्यमातून, एक मनीषच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्हीही यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळाले. तो अप्रतिम दर्जेदार झेल पाहायला मिळाला. अजून एका विकेटच्या पतन या षटकात आपण पाहतोय. दुसरा धक्का. मागील चेंडूवरती आपण पाहिलं धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. यावेळी कॅच इथे कंप्लीट होते. कॅच ड्रॉप बघितली, कॅच कंप्लीट होताना, चांगली कॅच कंप्लीट होताना पाहायला मिळालंय. सगळं काही घडताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय स्थिरावलेली 36 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. न्यूनतम धावसंख्या सकाळच्या पहिल्याच मॅचमध्ये आपण आज MPLच्या पहिल्याच मॅचमध्ये पाहिली, ती बुल संघाच्या माध्यमातून 38 आणि आता 36 धावा. जर 2 पेक्षा जास्त धावा इथे काढल्या गेल्या तर निश्चितच अबाधित राहील ती धावसंख्या. परंतु यावेळी चांगला फटका चेंडू हवेत आहे. अनुप त्या ठिकाणी सज्ज. या देखील चेंडूवरती येते विकेट. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्या पहिल्या चेंडूवरती हॅट्रिक वरती असेल छोटू. यावेळी सांघिक हॅट्रिक कंप्लीट झाली आहे, परंतु छोटूची वैयक्तिक हॅट्रिक पुढच्या सामन्यापर्यंतची वाट बघावी लागेल. परंतु मित्रांनो, न्यूनतम धावसंख्या, लोएस्ट टार्गेट, लोएस्ट स्कोर इथे मात्र धावफलकावरती लागण्याच्या 30 लक्ष असतात. 37 धावसंख्येचं. नेक्स्ट इनिंग मध्ये येणाऱ्या चॅलेंजर संघासमोर स्कायवॉकर संघाला विनंती, चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची.
चेक. सुस्वागतम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वच प्रेक्षकांचं. मित्रांनो, IPL 2026 सीझन 5 मोरगाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दरम्यान सामना क्रमांक 14 मित्रांनो आपण पाहतो, ज्या ठिकाणी मोरगाव चॅलेंजर्स संघासमोर चॅलेंज असणार आहे ते या ठिकाणी 37 धावसंख्या थोडीशी कमी आपल्याला जरूर पाहते. 5 षटकांमध्ये 37 धावा, परंतु ही देखील कठीण बनवली जाऊ शकते. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय रूम दिला होता. फलंदाजाला हात खोलण्यासाठीची संधी होती. त्या ठिकाणी अजय आणि समीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजयने हलक्याने चेंडूला केवळ पॉईंटच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपण पाहतोय एकदा वर्षित केले. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येसहित होतो श्री गणेशा. अजयला आपण पाहतोय यावेळी या चेंडूवरती चांगला कमबॅक करताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बीट केला कम्प्लिटली अजयला या ठिकाणी. निष्कर्षांनी फिरकी ज्या प्रकारे चेंडूने घेतली, अजयला कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी अंदाज आला नव्हता. डॉट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. डबाचा चेंडू पाहायला मिळतो आहे. वाईट ठेवलाय, लाईन थोडीशी बाहेरची ठेवली आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पहा. तुम्हाला डॉट डिलिव्हरीज हाताळावे लागतील, तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रूज मिळवावे लागतील, तर आणि तर स्काय वॉकर संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, मॅचमध्ये लढत देऊ शकेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वन मोर डिलिव्हरी आपण पाहतोय. नो टच यष्टीरक्षकाच्या दिशेने जात असताना अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. निष्कर्ष केवळ एक धाव करता केली आहे, त्यानंतर लगातारचे 3 चेंडू इथे डॉट येत असताना 3 चेंडू डॉट आले. हलकासा दबाव त्या ठिकाणी आपण पाहतो अजयवरती देखील असणार आहे. यावेळी चेंडू चांगल्या प्रकारचा फटका हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक, परंतु लॉंगॉनला अतुल आहे त्या ठिकाणी मिळेल ती केवळ एक धाव. जो अप्रोच या प्रकारचा अप्रोच चॅलेंजर संघाचा पाहायला मिळतो तो थोडासा खराब, बराचसा कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, कोणत्याही संघाला, गोलंदाजाला अथवा कोणत्याही सामन्याला हलक्यात घेता कामा नये. जरी धावसंख्या तितकी मोठी नसतील तरी मात्र अपोजिट टीमने ती लावली आहे, तुम्हाला ती लावायची. पहिल्या चेंडूवरती चांगला आक्रमण करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज समीरच्या माध्यमातून बॉटम एजला चेंडू प्रवेश होताना पाहतोय. एकच धाव केवळ आली आणि पहिला षटक इथे होतं समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धाव संख्या धावफलकावरती केवळ 3 विदाउट एनी लॉस. नेक्स्ट मॅच साठी तयारी करायचा. थंडरस्पिरिट्स विरुद्ध बुल्स, दोन्ही संघाचे संघटक तयार. स्काय वॉकर्स बराचसा वेळ लागतोय. स्काय वॉकर चला टीम मीटिंग कॉल करू नका दरम्यान मॅचच्या दरम्यान, ओव्हरच्या दरम्यान. लक्ष तितकं मोठं नसलं तरी मात्र सुरुवात चांगली झाली. किफायतशीर षटक हाताळलं इथे गोलंदाज निष्कर्षने. केवळ 3 धावा खर्च केल्यात. 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक, 24 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक आहेत त्या 34 धावा. 24 चेंडू 34 धावा. पॉवर प्लेचं षटक अत्यंत किफायतशीर राहिलं. थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी टीम चॅलेंजर संघाला, ज्या प्रकारचा अप्रोच राहिला पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाजी मार्क होती पवन ऑफ तिच्या बाहेर बरेचसे सफल झाले. तो ऑन साईडला टार्गेट केला होता, परंतु चेंडू टप्पा हलकासा खाली राहतो, तितके उसळी घेताना पाहायला मिळत नाहीये. त्याचमुळे काय पाहतो आपण अपेक्षित फटका खेळू शकलेली नाही त्या ठिकाणी फलंदाज समीर. डॉट बॉल येताना आपण पाहतोय प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र हलकासा प्रेशर, दडपण जरूर निर्माण करत असताना, क्रिएट करत असताना, बिल्ड करत असताना फलंदाजांवरती. फुलटॉस आणि या फुलटॉसला मिस केलाय. टॉपेज आणि विकेट मध्ये परावर्तित. धावांचा जो काही धावांची जी कोंडी केली होती
त्याला फोडण्याचा प्रयत्न, समीर इथे मात्र बाद झालेत आणि विकेटचं बदल. वा, ज्या प्रकारे एका मागोमाग एक येणारे डॉट बॉल प्रेशर बिल्ड करत होते, त्या प्रेशरमध्ये रिस्क घेतली आणि त्या रिस्कमध्ये निश्चितच आपण पाहतोय फलंदाज होतात बाद. समीर बाद झाले. समीरची बाद झाल्यानंतर त्याची जागा येण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनूप नायर येत आहेत. या संघाचा खऱ्या अर्थाने हुकमाचा एक्का. गोलंदाजीमध्ये देखील अप्रतिम सुरुवात करून दिली. आता मात्र त्याच्या बॅटिंगची, त्याच्या फलंदाजीची देखील आवश्यकता असणार आहे ते टीम चॅलेंजर संघाला. लक्ष मोठं नाही आहे, परंतु अनूपचा खेळ इथे महत्त्वाचा असेल. अनूपला त्याच्या सोबतीने अनूपला निश्चितच त्याच्या सोबत जे खेळाडू आहेत त्यांना घेऊन ही मॅच खेळावी लागेल, हा डाव खेळावा लागेल आणि विजयापर्यंत घेऊन जावं लागेल आपल्या संघाला. आणि अनूपच्या अवतीभोवती इतर सर्व फलंदाजांनी देखील फलंदाजी करणं महत्त्वाचं राहील. विकेट प्राप्त केली ते गोलंदाज आपण पाहतोय पवनने. दुसऱ्या चेंडूवरती एकही धाव कन्सिडर केलेली नाही आहे या षटकामध्ये आतापर्यंत. त्या संख्या दाखल करतेच ते राहुल 3 केवळ. फुलटॉस चेंडू आणि यावरती कोणती तमा बाळगली नाहीये. अनूपच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती येतोय बिग ब्लो, धमाका, बिग हिट, सिक्सर, षटकार. आणि या सामन्यातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संधीच दिली नाही स्कायवॉकर संघाच्या फलंदाजांनी षटकाराचा निश्चितच बोलबाला करण्याची, परंतु नक्कीच अनूपने मात्र स्टेटमेंट जाहीर केलंय. ॲज अ बॉलर म्हणून 3 विकेट्स, ॲज अ बॅटर म्हणून पहिल्या चेंडूवरती षटकार. या षटकारानंतर धावसंख्या दाखल करते आपण पाहतो 9. जी धावसंख्येची कोंडी निर्माण केली होती, जो प्रेशर निर्माण केला होता, त्याला मात्र हलकासा रिलीज करताना जरूर अनूपला आपण त्या ठिकाणी पाहतोय. हलकासा दुखापतग्रस्त आहे, इंजरी देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी देखील MPL खेळताना आपण पाहतोय. सज्ज आहे तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी. नेक्स्ट मॅच इथे होतोय टॉस, थंडर्स विरुद्ध बुल्स. टॉस अनिकेत, लास्ट मॅच, शेवटच्या मॅचच्या मन ऑफ द मॅच अर्थातच अनिकेतला देखील इथे गौरवण्यात येत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनूप सज्ज पुन्हा एकदा षटकारानंतर कॉलवर डाबाचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. एक धाव रोखू शकलेले नाही, तर एक धाव जरूर अर्जित केली जाते त्या ठिकाणी. अनूप पाहतोय, झगडतोय, दुखापतग्रस्त आहे, पेन मध्ये आहे, निश्चितच ज्या हाताला इंजरी झाली आहे. संख्या फलकावरती 10-10. नेक्स्ट मॅच टॉस देखील झाला मित्रांनो. थंडर्स विरुद्ध बुल्स नाणेफेक जिंकली आहे. ती थंडर संघाने प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय बहुधा. अजय अजूनही संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केवळ एक धाव अजयच्या बॅटमधून येताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. 5 ते 6 चेंडू त्यांनी आतापर्यंत खेळलेत, परंतु निश्चितच केवळ एक धाव त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकच फटका वारंवार त्याचा प्रयत्न झाला. कुठल्या प्रकारचा फुट मुवमेंट पाहायला मिळत नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, की चेंडूला केवळ स्टिअर करण्याचा प्रयत्न. आपल्या नॅचरल बॅटिंगला बॅक करावा लागेल. तुमच्या नॅचरल स्ट्रोक मेकिंग खेळ आहे त्याला तुम्हाला बॅक करावा लागेल. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, थोडेसे लेट होताना आपल्याला पाहायला मिळतात त्या फटक्यावरती, परंतु लेट झाल्यामुळे काय झालंय, चेंडू मात्र नो बॅन्स लँड रिजनमध्ये टप्पा पडताना पाहायला मिळतो. हलकासा अपिश होता, लॉफ्ट केला होता, परंतु सेफ झोनमध्ये. 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय होतोय समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 11 धावा. 8 धावा मागील षटकामध्ये जरूर आल्या एका षटकारासहित. धावसंख्या धावफलकावरती 11. एक गडीबाद 11 धावा. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे विजयासाठी. इथे मात्र आता आवश्यक असतील त्या तब्बल 26 धावा. 26 रन्स आर रिक्वायर्ड
from here. 18 deliveries are still remaining. 3 overs are remaining. अतुल येतात गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 3 घेऊन. महत्वपूर्ण षटक असेल. सुटी बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन घेतला गेला नाही, निर्णय घेतला गेलेला नाही. अनुप आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना थोडंसं अजय. यावेळी एक चांगला फटका अजयच्या बॅटमध्ये जरूर येतोय. 2 धावा निश्चितपणाने या चेंडूवरती प्राप्त होतील. 2 धावांचा जरूर इशारा येत असताना त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो. या 2 धावांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल तो 13 या आकड्यावरती. लक्ष आपण पाहतो या ठिकाणी केवळ 37 धावसंख्येचं. हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू बीट केला फ्लाईट मध्ये. त्या ठिकाणी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतो ना. अजय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र विकेटचा होईल पतन. फलंदाज अजय बाद. बराचसा संघर्ष केल्यानंतर इथे अजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुलने देखील चांगली सुरुवात केली आपल्या षटकात. 1-2 धावाचा फटका आला, त्यानंतर येणारा डॉट बॉल आणि तो प्रेशर नंतर आपण पाहतो विकेट देखील प्राप्त केली. निबाडर आशिष मैदानाच्या आतमध्ये जातील अजयची जागा घेण्यासाठी. संघर्ष अजयचा इथे मात्र समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 13. 2 गडी बाद टीम चॅलेंजर्सचा संघ. आशिष येथील नवीन फलंदाज. अतुल पुन्हा एकदा सज्ज यावी मात्र ओव्हर द विकेट समारा करण्यासाठी. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय चेंडूला. कसा चेंडू ब्लॉक होल होताना जाताना पाहायला मिळतोय. बॅटची इनरेज जरूर घेतली गेली. ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित. 1 धावेचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. बॅट बदलताना 4 चेंडूंचा खेळ या षटकातील होतोय समाप्त. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. लो स्कोरिंग सामना जरूर आहे, परंतु बराचसा पेस या सामन्याचा खूप स्लो आपण पाहतोय. बराचसा कमी आपल्याला पाहायला मिळतोय. अनुप स्ट्रायकिंग एंडला. 7 धावांवरती वैयक्तिक खेळताना अनुप 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. अजून एक मोठा फटका अनुपच्या बॅट मधून येतोय. बिगिट फ्लाईट दिलं होतं, निमंत्रण दिलं होतं. अतुलने अनुपला निमंत्रण स्वीकारलं दोन्ही हातांनी आणि या चेंडूला धाडून दिले जात आहेत ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धावांची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 20. अनुप झगडतायत, पेन मध्ये आहेत, तरी मात्र आपल्या संघासाठी पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न.
अनुप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. षटकार आला अतुलच्या विरोधात. पाहूया अतुल कमबॅक करतात का. अनुप पुन्हा एकदा आक्रमण. या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. रडारमध्ये चेंडू होता परंतु हलकासा टर्न त्या ठिकाणी गुगली पाहायला मिळाली अतुलची या चेंडूवरती. आणि परिणाम आपण पाहतोय हा शेवटच्या चेंडूवरती येते ती बाईटच्या स्वरूपातील एक धाव. एका धाव्याने धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21. अजूनही 16 धावांची आवश्यकता असतील येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू दावेदारी पेश करताना पाहायला मिळतो. ही चांगली जमेची बाजू. 2 षटकार जरूर आपल्याला अनुपच्या माध्यमातून पाहायला मिळालेत परंतु कौतुक करावं लागेल अतुल अँड कंपनी स्काय वॉकर संघाचा ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ केलाय. गोलंदाजांनी अजूनही सामना सोडू दिला नाहीये. निश्चितच धावसंख्येच्या गतीवरती रोख लागवली आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून. चौथा षटक बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असणार आहे. याला मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न अनुप जास्तीत जास्त करतील. जर या षटकाला कॅपिटलाइज करू शकले तर निश्चितच विजय अधिक सोपा होईल परंतु निश्चितच जर विजय प्राप्त करायचा आहे 12 चेंडूंमध्ये 16 धावा जर मारायचे तर या षटकामध्ये कमीत कमी 10 धावांचा प्रयत्न हा झालाच पाहिजे. कमीत कमी धावा शेवटच्या षटकामध्ये शिल्लक ठेवतील. चला 12 चेंडूने 16 धावांची इथे असणार आवश्यकता. अनुपस्थित स्ट्रायकिंग केलं तर नवीन गोलंदाज आपण पाहतो यावी दक्ष. पहिल्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्राईव्ह अनुपच्या माध्यमातून पेश केला गेलाय अलॉंग दी कार्पेट. हा कव्हर ड्राईव्ह 2 धावा जरूर अर्षित केल्या जातात. पहा चेंडू रिफ्लेक्ट झाला त्या ठिकाणी कव्हरच्या रिजनमध्ये भिंतीला आदळून पुन्हा आला तरी देखील 2 धावा इथे पूर्ण करू शकलेत. आणि अनुरूप जेवढा स्ट्राईकवरती राहणार आहे तेवढं जमेची बाजू तेवढी चांगली बाजू असणार चॅलेंजर संघासाठी. 2 धावांसहित धावफलक जाईल तो यावी 23 या धावसंख्येवरती. अजूनही 14 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर ऑफस्टिकच्या बाद सफल झाले होते. फॉलो केलं फलंदाजाला आणि त्यानंतर आपण पाहतोय निश्चितच डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर दक्ष अप्रतिम. आतापर्यंत हे दोन्ही चेंडू खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळालेत. अनुप झगडतायत चेहऱ्यावरती स्पष्ट त्यांच्या आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्या पेनमध्ये आहे त्या वेदनेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती कॅचचा प्रयत्न झालाय असफल आहे यशस्वी आणि चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावांसाठी चौकार. ही कॅच नाही तर मित्रांनो मॅच होती असं म्हणावं लागेल. कॅच सोडली नाहीये गणेशने तर ही मॅच सोडली आहे. कॅच निश्चितच होऊ शकले असता. एक चांगला कॅचेबल हाईट वरती हा चेंडू होता परंतु स्वतःवरचा आत्मविश्वास गणेश यांच्याकडे किती होता हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह. आणि या 4 धावांसहित आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचेल तो 29. विजयासाठीचं लक्ष आता मात्र येऊन ठेपलंय ते केवळ 10 धावांवरती. 10 रन्सचा रिक्वायर्ड फ्रॉम या 9 चेंडूंचा काही शिल्लक. 10 धावांची आवश्यकता. कमबॅक करण्यासाठी विकेट इम्पॉर्टंट असेल अनुपची. या चेंडूवरती मात्र अनुपने क्लास दाखवलाय. स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर. अ ब्युटिफुल हिट बाय अनुप नायर. मॅक्सिमम षटकार 6. या 6 धावांनी जणू काही निश्चित केला असावा हा विजय. मी म्हणूनच म्हटलं की ती कॅच नव्हती तर मित्रांनो ती मॅच होती. पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचा हा जुना नियम आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. परंतु चांगली झुंज दिली होती आतापर्यंत आणि पॉवर प्लेचं षटक मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ठरता निर्णायक. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असताना विजयासाठी. पाहूया हा सामना याच षटकात कंप्लीट होईल का. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. अनुपचा प्रयत्न तर राहील. नेट रनरेटकडे देखील त्याची एक नजर असणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ देऊ नये हाच प्रयत्न करता येईल अनुपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक चांगला फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 बाउंस चेंडू जाईल ओव्हर दी रोप्स अँड मॅच हॅज बीन फिनिश्ड बाय अनुप नायर अँड कंपनी. चॅलेंजर संघ सामना जिंकतोय 1 षटक राखत असताना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट असणार आहे तो अष्टपैलू खेळाडू अनुप नायर. अभिनंदन अनुप अँड कंपनी.
8 गडी राखत 8 विकेट्स राखत हा सामना जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.